हे आपला चिनी गुलाब लावलेला ट्रे आहे। या ट्रे मधनं काढून आपल्याला हे दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला झाडं लावून घ्यायचे आहेत। हे आहे ओव्याचं झाड, हे चिनी गुलाब आहे, यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण हा ट्रे आता खाली करून घेतलेला आहे। हे त्याच्यामधली माती आहे। आता आपल्याला हे त्याच्यामध्ये कंपोस्ट घालून आपल्याला याच्यामध्ये दुसरे झाडं लावायचे आहेत। त्याच्यामुळे आपण हे टब रिकामा केलेला आहे। आता आपण ही माती मोकळी करून ह्याच्यामध्ये खत मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं झाड लावून घ्यायचे आहे। त्याच्यात होतं चिनी गुलाब, ते आता आपण काढून घेतलेलं आहे। हे मिरचीचं झाड आहे, आपण याला ट्रे मध्ये लावणार आहे। ह्याच्यामधून काढून हे कॅरी बॅग पूर्ण फाटून गेलेले आहे। ह्यात जाईचं झाड आहे, हे जाईचं झाड आहे, छान असं फुटलेलं आहे। तर आपण याच्यामधून काढून घेणार आहे मिरचीचं झाड आणि जाईचं झाड या ट्रे मध्ये लावून घेणार आहे। हे आपलं ढेल्याचं झाड लावून तयार आहे। ढेल्या, हे जाईचं, हे मिरचीचं आपण हे ट्रे मध्ये लावून घेतलेलं आहे। 3 झाडं ह्याच्यामध्ये लावलेले आहेत आपण ट्रे मध्ये, छान असे मस्त। गुलमेंदीच्या झाडाला सुंदर असं फूल आलेलं आहे, छान। तर आपल्याला लावायचं आहे दुसरं झाड, कुंडीमध्ये लावायचं आहे। पण कुंडी घेतलेली आहे, याच्यामध्ये झेंडूचं झाड आपल्याला लावायचं आहे। हे आपण झेंडूची कटिंग लावलेली होती, आता हे आपण ह्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। हे झाड आपण छान असं फुल आलेलं आहे मस्त मध्ये, तर आपण या कुंडीमध्ये लावून घेऊया। तर हे आपण झेंडूचं झाड कुंडीमध्ये लावून आपलं तयार झालेलं आहे, छान असं सुंदर लावलेलं आहे। हे आपण कटिंग पासून तयार केलेलं आहे झेंडूचं झाड, छान असं आपलं झेंडूचं झाड आलेलं आहे। त्याला आपण आता कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे, छान सुंदर असं मोठं होईल आता आपलं झेंडूचं झाड। व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।